तर आज ना मी कुरुडीची भाजी केली होती, सांगते ती कशी. सगळ्यात आधी कुरुडीचे असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे. ते 2 पाण्यामध्ये धुतल्यानंतर एका हलक्या पाण्यामध्ये भिजू टाकायचे. त्यानंतर कांदा, टमाटर आणि लाल मिरची इथे वापरली आहे. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. हे सगळं असं फ्राय करून घ्यायचं आणि काहीसे बेसिक मसाले वापरून जशी आपण नेहमी भाजी करतो तशीच करायची. थोडं अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकायची. हे सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये छानसे टमाटर टाकून ते थोडा वेळ होऊ द्यायचं. त्यानंतर आपली जी कुरुडी होती ती बघा भिजल्यानंतर छानशी अशी होते. ती पूर्ण टाकून द्यायची आणि 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. आपली भाजी तयार झाली. त्यानंतर इथे ना रौनकला शॉर्ट ब्रेकसाठी थोडंसं काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी इथे थोडंसं चीज, पत्ताकोबी, टमाटर, चिली फ्लेक्स आणि मीठ हे घेतलं होतं. मग काय पोळीला थोडंसं हलकंसं फ्राय केलं तेल लावून. एका साईडला हे सगळं मिश्रण लावून घेतलं आणि फोल्ड केलं. वरतून चीजसुद्धा टाकलं. करपून पोळी छानशी अशी भाजून घेतली आणि आपला पराठा हा तयार. मग काय त्याचे असे छानसे छोटे-छोटे तुकडे करून रौनकचा असा छानसा टिफिन रेडी केला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.